हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, आज आहे रामनवमी आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे माझ्या माहेरची यात्रा. सो आजचा ब्लॉग कसा होतोय ना, तर नक्की बघा आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण धमाल बघायला भेटेल. तर चला, फायनली आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. आणि इथे जे काही कीर्तन वगैरे होतं, 12 वाजता कीर्तन संपणार. राम जन्म जो उत्सव आहे तो साजरा होतो आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात होती इथे. तर सगळे एका साईडला होते आणि मी एका साईडला बसलेली होती, कारण की काही रिझन्समुळं. सो इथे मस्त असा पाळणा वगैरे सजवलेला होता आणि खूप छान असं वातावरण होतं. आणि इथे ना भरपूर अशा लेडीज, म्हणजे गावची यात्रा म्हटलं की भरपूर जण असे नाही का रेडी वगैरे होऊन छानपैकी. तसेच आम्ही पण आलो होतो आणि इथे ना मस्त असं पाळण्याला डेकोरेट करायचं काम चालू होतं आणि मस्त असा पाळणा सजवलेला होता. मी तर ना त्या पाळण्याकडे डोळे भरून बघत होते आणि खूप छान असं वाटायचं तिथे. बघितल्याच्या नंतर असं माइंड फ्रेश व्हायचं. आणि इथे जी यात्रा होती तर ती रामाची यात्रा होती, रामनवमीच्या दिवशी यात्रा होती. सो हे जे काही होतं, आधी डेकोरेट केलं नव्हतं मंदिर. त्या टायमिंगला मला काही क्लिप्स घेता आल्या, तेवढं मी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर पण डेकोरेट केल्यानंतरच्या क्लिप्स मी ॲड केलेल्या आहेत. सो एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण यात्रेची मजा कळेल. आणि आम्हाला आज ना यात्रेत पण फिरायचं होतं, भरपूर अशी शॉपिंग पण करायची होती. सो म्हटलं सगळ्याच गोष्टी होणार आहेत आपल्या. तर इथे ना छोटासा वारकरी होता आणि किती छोटा होता ना, म्हणजे किती संस्कार आपण देतो मुलांना छोट्या, ते संस्कार त्या मुलांना लागतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे तो वयाने खूप छोटा होता, पण खूप छान वाटलं की आजच्या पिढीमध्ये पण असे पण मुलं आहेत जे की वारकरी संप्रदायात जाऊ शकतात आणि जात आहेत. खूप छान वाटलं, कारण की हल्लीची मुलं मोबाईल आणि गेम्स, टी व्ही सोडून काहीच येत नाही, थोडक्यात म्हटलं तरी चालेल. पण हा जो छोटासा मुलगा होता, खरंच खूप छान असा होता आणि खूप छान टाळ वाजवत होता तो. आणि इथे जे डेकोरेट वगैरे करून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी क्लिप घेतली होती आणि ना गडबड चालू झाली होती की रामजन्म साजरा करण्याची. कारण की प्रत्येकाला फुलं वगैरे वाटत होते, जे काही आपल्याला टाकायचे असतात. तर ते सगळे वाटून वगैरे झाले आणि त्यानंतर मग रामाला त्याच्यात ठेवायचं वेळ झाली. राम ठेवला होता त्याच्यामध्ये आणि खूप छान असं वाटत होतं. गुलाबाची फुलं वगैरे खूप छान डेकोरेट केलं होतं त्यांनी, जे की त्यांनी स्वतःच केलं होतं. आम्ही बसल्याच्या नंतर तिथे बघितलं आणि खूप फास्टमध्ये त्यांनी डेकोरेट केलं, पण खूप छान असं वाटलं आम्हाला. तर इथे ना कीर्तन वगैरे झालं आणि इथे रामजन्म साजरा व्हायला सुरुवात झालेली होती. प्रत्येकजण मस्त असं फुलं वगैरे टाकून रामाचं जप वगैरे करून मस्त असा जल्लोष साजरा करत होते. तर आम्ही पण त्या गोष्टीचा खूप जास्त एन्जॉय घेतला, पण आमचा काही हात तिथपर्यंत गेला नाही. सो आम्ही काही पाळण्याला हात आणि हलवलं नाही. नंतर जे काय होतं, फक्त दर्शन घेतलं आणि मग नंतर त्या पाळण्याला फक्त हात लावून जी काही इच्छा होती आपली ती मागायची, त्याच्यातच खुश राहायचं. सो इथे जन्म वगैरे झाला साजरा आणि त्यानंतर आरती वगैरे होती. प्रत्येकालाच माहिती असेल रामजन्म जो होतो, तर तिथे आरती वगैरे खूप छान असा जल्लोषात प्रसाद वगैरे वाटप वगैरे होते आणि खूप छान असं होतं. आणि हे बघू शकतात, पूर्ण जे काही मंदिर होतं ते डेकोरेट केलं होतं नंतर त्यांनी. आणि त्यानंतरची ही क्लिप मी ॲड केलेली आहे. गर्दीमुळं थोडं काही जास्त मला शूट घेता आलेलं नाही आहे, बट जेवढं मला घेता येईल तेवढं मी घेतलं. आणि त्यानंतर आम्ही दुपारी घरी गेलो आणि संध्याकाळी 4 वाजता परत माघारी यात्रेमध्ये आलेलो आहोत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथे जे काही होते, खाऊचे दुकानं होते. हल्ली सगळ्याच गोष्टी यांना इकडं तिकडं भेटतातच आपल्याला, कुठे सिटीत राहा, खेड्यागावात राहा. पण ही जी भेळ, गुडीशेव वगैरे जी आहे, तर त्याची मजा कुठंच नाही. खेड्यागावाशिवाय ती मजा नाही. सिटीमध्ये फक्त तुम्हाला फरसाण वगैरे भेटू शकतो, बट त्यासारखी टेस्ट वगैरे. आणि इथे मस्त असं गरम गरम शेव वगैरे काढायचं काम चाललं होतं आणि म्हणजे मागेच शॉप होते. तर तिथे ना गरम गरम सगळं काही त्याच्यात ॲड केलं जात होतं आणि ते गरम गरम खाण्यात जी मज्जा आहे ना, तर ती खरंच खूप वेगळी आहे. आणि ही फक्त गावाकडंहीच अनुभवू शकतो आपण, दुसरं कुठंच नाही भेटू शकत. आणि आम्ही तर खूप जास्त आनंद लुटलेला आहे. तर आता आमची शॉपिंग सुरू झालेली आहे. तर आम्ही काय काय शॉपिंग केलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर मी तुम्हाला दाखवेल पण.
आणि इथे मंगळसूत्र वगैरे भरपूर अशा गोष्टी होत्या. आणि भरपूर ठिकाणी 20चे सेल, 10 रुपयात सेल, 20 रुपयात 40 आणि 50 असे सेल भरपूर लागलेले होते. आणि भरपूर ठिकाणी अशी गर्दी होती, कारण की ह्या काही गोष्टी आहेत त्या फक्त यात्रेतच भेटतात आपल्याला. त्यानंतर इथे जे काही आपले टोपली वगैरे असतात, झाडू वगैरे, ते सर्व गोष्टी तिथं अवेलेबल होत्या. आणि नंतर मला घरी आल्यावर लक्षात आलं की आपण पण घ्यायला पाहिजे होतं एक टोपलं. पण चला असू द्यात, आता नेक्स्ट टाईम घेऊयात. इथे लाटणं, चाटू वगैरे भरपूर अशा गोष्टी इथे अवेलेबल होत्या. आणि छोट्या मुलांच्या खेळण्या वगैरे. आणि आम्ही पण भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे बरं का. कारण की यात्रा वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या काही परत परत अनुभवायला भेटत नाहीत. आणि मंगळसूत्र म्हणा, हार म्हणा, कानातले वगैरे, इयरिंग्स भरपूर अशा प्रमाणात होते, क्लचर वगैरे. आणि ह्यावेळेस मी काही जास्त शॉपिंग केलीच नाही, कारण की आहे ना ताईंनो, कसं असतं की प्रत्येक गोष्ट दर टायमिंगला आपण घेणंच, आणि त्या गोष्टी यूज पण झाल्या पाहिजे. भरपूरशा अशा गोष्टी आहेत घरात की ज्या आपण यूजच केलेल्या नाही आहे, असं पण गोष्टी आठवतात. त्यानंतर दमल्याच्या नंतर आम्ही घेतलेला होता एन्जॉय गोळा खायचा, कारण की गोळा हा जो काही आहे तो यात्रेत वगैरेच भेटतो, सिटीत जास्त काही भेटायचा विषयच नाही आहे. तर इथे मस्त शॉपिंग झाली. सो असा होता आपला ब्लॉग. कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.